नमस्कार, मी प्रज्ञा कर्जवकर. लाईफलाईन या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण अपस्मार म्हणजे काय या विषयावर चर्चा करणार आहोत आणि चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर मुकुंद विधाते. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. तर कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी डॉक्टर मुकुंद विधाते यांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. डॉक्टर मुकुंद विधाते सध्या अहमदनगरच्या न्यूरोन प्लस हॉस्पिटलमध्ये सल्लागार, न्यूरोलॉजिस्ट आणि संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी बीजे मेडिकल कॉलेज पुणे येथून 2004 मध्ये MBBS ची पदवी घेतली आणि सायन हॉस्पिटल मुंबईमध्ये जे आहे तिथून 2008 मध्ये MD आणि किंग जॉर्जेस मेडिकल कॉलेज लखनौ येथून विद्यापीठ 2011 मधून DM न्यूरोलॉजी पूर्ण केली आहे. तर त्यांनी जर्मनीतून इंटरव्हेन्शनल न्यूरोसर्जरी मध्ये फेलोशिप केली आहे. कॅनालिथ, रिपेझनेशनिंग, पार्किन्स रोग उपचार, त्याचबरोबर स्ट्रोक उपचार, अपस्मार उपचार, चेतापेशी विकार या आजारांवर डॉक्टर मुकुंद विधाते तज्ञ आहेत. चला तर कार्यक्रमाला सुरुवात करूया. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचं या कार्यक्रमात स्वागत करते. अपस्मार याबद्दल अनेकांचे गैरसमज आहेत, अनेकांना याबद्दल माहिती नाहीये. याविषयी आपण या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत. माझा पहिला प्रश्न तुम्हाला, अपस्मार म्हणजे काय असतं? अपस्मार हा एक मेंदूच्या पेशींशी निगडीत आजार आहे. हा एक महत्वाचा आजार आहे मेंदूशी निगडीत. साधारण 1% जनतेमध्ये हा आजार आढळतो. तसं आपण बघायला गेलं तर हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला हा आजार आढळतो. तर याला विविध नावं आहेत. आता शुद्ध मराठी भाषेत आपण त्याला अपस्मार असं म्हणतो, पण बऱ्याच लोकांना अपस्मार हा शब्द माहीत नसतो. तर याचे बऱ्याच नावांनी हा आजार ओळखला जातो. जसं की मिरगी येणे, फीट येणे, फेफरे येणे, असे बरेचसे याचे वेगवेगळी नावं आहेत. त्यामुळे आपल्याला जनतेला कोणती नावं माहीत आहेत त्या अनुषंगाने त्यांचं जनजागृती करणं गरजेचं आहे. तर या आजारामध्ये नेमकं होतं काय, हा आजार का होतो? तर मेंदूमध्ये बऱ्याचशा पेशी असतात, त्याला आपला न्यूरॉन्स म्हणतो. या दोन न्यूरॉन्स मध्ये काही एक सिग्नल दुसऱ्या न्यूरॉनकडे जात असताना त्यातून एक छोट्या प्रमाणात विद्युत प्रवाह निर्माण होतो आणि अपस्मार या आजारामध्ये हा विद्युत प्रवाह अनियंत्रित झाल्यामुळे मेंदूच्या पेशी ह्या अतिउत्तेजित होतात आणि त्या रुग्णाला किंवा त्या व्यक्तीला झटके येतात. असा हा अपस्मार आजार उत्पन्न होतो. समजा एखादा झटका आला असेल तर त्याला आपण अपस्मार असे नाही म्हणत. जेव्हा हे झटके परत परत येतात तेव्हा त्याला अपस्मार किंवा फिट येणे, आकडी येणे या नावाने या आजाराला आपण ओळखतो. तर अपस्मार किंवा झटके येण्याचे कोणते कोणते प्रकार आहेत? साधारणतः आपण बऱ्याच लोकांनी हे पाहिलेलं असतं की एखादा व्यक्ती अचानक बेशुद्ध पडतो, मूर्छित पडतो, त्याचे हातपाय कडक होतात, त्याला दातखिळी बसते, त्याच्या तोंडातून फेस वगैरे येतो. हा एक सर्वात कॉमन असा फिटचा प्रकार आहे. पण हा एकच प्रकार नसतो. फिटचे अजून अनेक बरेच प्रकार असतात आणि ते माहीत नसल्यामुळे ते बरेच वर्षापर्यंत, बऱ्याच काळासाठी ते दुर्लक्षित होऊ शकतात. तर दुसरे काय प्रकार आहेत की काही लोकांना एखाद्या हाताला किंवा एक चेहऱ्याच्या एखाद्या भागाला किंवा फक्त पायाला थोड्या वेळासाठी झटका येतो आणि तो झटका शमतो. हा पण एक प्रकारचा फिट्सचा प्रकार आहे. त्याला आम्ही पार्शियल सीझर्स असं म्हणतो मेडिकल लँग्वेजमध्ये. किंवा काही स्पेशली मुलांमध्ये अशा काही प्रकारचे फिट्सचे प्रकार असतात की ज्याच्यामध्ये मूल हे थोड्या वेळासाठी रिस्पॉन्स देत नाही, ते स्तब्ध होऊन जातं आणि त्या प्रकारच्या फिट्सला आम्ही अब्सेन्स सीझर्स किंवा अब्सेन्स इपिलेप्सी असं म्हणतो. आणि बऱ्याच काळासाठी त्या मिस होतात आणि ते मूल अभ्यासामध्ये मागं राहतं आणि त्या कारणामुळे आपल्याला तो आजार लक्षात येतो. त्याच्यामध्ये योग्य उपचार आपण केले तर हा आजार पूर्णपणे आपण बरा करू शकतो. अजून काही प्रकार असतात की जसे अचानक दचकणे किंवा वस्तू खाली पडणे, हे काही मायनर फिट्सचे प्रकार असतात. तर अशा प्रकारे अपस्मार या आजारामध्ये
अनियंत्रित विद्युत प्रवाह मेंदूतून वाहिल्यामुळे फिट्स उत्पन्न होतात आणि त्या फिट्स बऱ्याच प्रमाणात परत परत झाल्या तर अपस्मार हा आजार उत्पन्न होतो. अपस्मार हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. मेंदूची जी रचना असते ती नॉर्मल असू शकते, पण पेशींच्या लेवलला विद्युत प्रवाह वाढल्यामुळे फिट्स येऊ शकतात. त्याला आम्ही इडिओपॅथिक इपिलेप्सी म्हणतो. हे एक मोठं कारण आम्ही रुग्णांमध्ये बघतो. त्याच्या व्यतिरिक्त काही लोकांमध्ये काही फिट्सचा अपस्माराचे आजार हे अनुवंशिक असू शकतात आणि त्या व्यक्तींमध्ये भाऊ बहीण आई वडील यांच्यामध्ये कुणाला जर अपस्माराचा आजार असेल तर असं अपस्माराची शक्यता ही जास्त असते. त्याचं अनुवंशिक किंवा जेनेटिक काही कारणं असू शकतात. काही सेकंडरी कॉजेस आम्ही त्याला म्हणतो की अपस्मारासाठी कारणीभूत ठरू शकतात. जसं की मेंदूचं काही इन्फेक्शन, ज्याला आम्ही मेनिंजायटिस किंवा एन्केफलायटिस असं म्हणतो, किंवा जुना पॅरालिसिसचा झटका येऊन जाणे, त्याच्यामुळे मेंदूला काही इजा होणे, किंवा मेंदूला लागलेला मार, जुना एखादा मेंदूला मार लागलेला असेल आणि मेंदूच्या काही भागाला इजा झाली असेल तर त्यातूनही अपस्मार आजाराची उत्पत्ती होऊ शकते. जन्माच्या वेळी जर मेंदूला काही ऑक्सिजन कमी प्रमाणात पोहोचला किंवा लहानपणी काही मेंदूचं इन्फेक्शन झालं आणि त्याच्यामुळे मेंदूच्या पेशी जर खराब झाल्या तर त्याच्यातूनही पुढे चालून अपस्माराची उत्पत्ती होऊ शकते. आणि उतार वयामध्ये जसं मी सांगितलं की उतार वयामध्ये पण अपस्मार हा आजार येऊ शकतो. तर त्याची काही वेगवेगळी कारणं आहेत की उतार वयामध्ये होणारे मेंदूचे काही आजार, जसं अल्झायमर डिसीज किंवा पार्किन्सन डिसीज, या आजारामध्येही मेंदूला रुग्णाला झटके येऊ शकतात आणि अपस्मार हा आजार त्या वयातही चालू होऊ शकतो. अजून एक महत्वाचं कारण आपण जे बघतो ते म्हणजे कोणत्याही अंमली पदार्थांचे सेवन, दारूचे सेवन किंवा कोणतंही व्यसन एक्सेसिव्ह प्रमाणात जर असेल तर त्यामुळेही व्यक्तीला झटके येऊ शकतात आणि ते परत परत जर यायला लागले तर त्याला आपण अपस्मार असं म्हणू शकतो. अशा या प्रकारे अपस्माराची ही बरीच कारणे आहेत आणि वेगवेगळ्या तपासणीद्वारे आपण ती कारणे शोधण्याचा प्रयत्न करत असतो. तर विधाते सर, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला की अपस्माराशी संबंधित भीती असते आणि ती भीती निर्माण होते, मात्र ती भीती कशी घालवायची हे लोकांना कळत नाही. अपस्मार जो आजार आहे हा खूप जास्त काळ टिकू शकतो किंवा त्याच्यावर उपचार काय आहेत या प्रकारच्या सगळ्या भीती असतात. याविषयी आपली माहिती. हो, जनसामान्यांमध्ये अपस्मार या आजारामध्ये बरेचसे गैरसमज आणि जसा तुम्ही म्हटलात की बरीचशी भीतीचं वातावरण असतं की मुलींमध्ये अपस्माराचा आजार असेल तर पुढे गर्भधारणेस किंवा बाळाला त्रास होईल का, किंवा पुढच्या पिढीमध्येही हा अपस्मार आजार पसरेल का. आणि अपस्मार झालेल्या व्यक्तींना असं नेहमी वाटत असतं की आपण नॉर्मल जीवन जगू शकू का. त्यांना नेहमी अशी भावना असते की आपण इतरांपेक्षा थोडेसे वेगळे आहोत किंवा त्यांना वेगळी ट्रीटमेंट मिळते सोसायटीमध्ये. त्याच्यामुळेही त्यांना असं वाटतं की आपण नॉर्मल जीवन जगू शकत नाही. किंवा जनमानसांमध्ये किंवा बऱ्याचशा लोकांमध्ये अशी भावना असते की अपस्मार हा आजार काहीतरी एखाद्या देवाचा प्रकोप किंवा भूत पिशाच याची बाधा यामुळेही होतो, अशी हा मोठा गैरसमज आहे. आणि हे सगळ्या गैरसमज आणि या सर्व आजाराची भीती यामुळे एक तर रुग्ण किंवा त्याचे फॅमिली मेंबर्स या आजाराचं योग्य निदान करू शकत नाहीत किंवा योग्य व्यक्तीकडे जात नाहीत आणि तो बरेच वर्ष हा आजार ते अंगावर काढतात आणि त्यामुळे हा आजार पुढे बळावण्याची शक्यता असते. तर डॉक्टर, आता तुम्ही म्हणालात की या आजारावर निदान कसं शोधायचं यावर अनेकांच्या मनात संभ्रम असतो. तर या आजारावर मात कशी करायची? तर या आजारावरती मात करणं जसं जेवढी भीती आहे तेवढं अवघड नाहीये. म्हणजे या आजारावर मात करण्यासाठी पहिली तर गोष्ट आहे की या आजारावरती जे काही संभ्रम आहेत ते दूर करणं, ते अति महत्वाचं आहे. आणि योग्य व्यक्तीकडून या आजाराचे उपचार करून घेणं. जसं मी सांगितलं की जनमानसांमध्ये आधीच गैरसमज असल्यामुळे असे रुग्ण योग्य व्यक्तीकडे न जाता ते दुसरीकडे भरकटले जातात. त्यांना वेगळ्या प्रकारच्या दुसरे उपचार पद्धतींना ते बळी पडतात आणि अशा कारणांमुळे योग्य वेळी उपचार जो व्हायला पाहिजे तो काही काळ
गेल्यामुळे पुढे त्या आजारावर नियंत्रण करणं थोडंसं कठीण होतं. त्यामुळे योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे हे महत्वाचं आहे. त्यानंतर योग्य व्यक्तीचा आपण सल्ला घेतल्यानंतर म्हणजे डॉक्टरांकडे आल्यानंतर आपण काही रुग्णाच्या जे कारण शोधण्याचा प्रयत्न करतो, तर ती कारण शोधण्यासाठी काही विशिष्ट तपासण्या आपण करतो, जसं की MRI स्कॅन, CT स्कॅन, मेंदूचा किंवा मेंदूचा एक विशेष आलेख काढला जातो. जसं आपण ECG ऐकला असेल की जे हृदयाचा आलेख आपण काढतो, तसंच मेंदूचा एक आलेख काढला जातो, EEG म्हणतो आपण त्याला. आणि त्या आलेखावरून आपल्याला अपस्माराचा प्रकार कोणता आहे हे ओळखण्यासाठी मदत होते. आता ह्या सगळ्या तपासण्या वगैरे झाल्यानंतर, याचं कारण आपल्याला सापडल्यानंतर त्याचा इलाज करणं सोपं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामधली जी उपचार पद्धती आहे ती एकदम सोपी आहे. ती म्हणजे औषध गोळ्या रेग्युलर घेणे. म्हणजे या आजारासाठी, या आजारावर मात करण्यासाठी फार असं महागडी किंवा फार मोठं ऑपरेशन लागतं असा कोणताही भाग नाही. तर या आजारांसाठी आपण जर रेग्युलर गोळ्यांचं सेवन केलं तर या आजारांवरती आपण मात करू शकतो. फक्त या आजाराचं असं आहे की ह्या उपचार पद्धती आपल्याला 2 ते 3 वर्ष तरी मिनिमम रेग्युलर घ्याव्या लागतात. तो एक महत्वाचा गैरसमज जनमानसांमध्ये असतो की एवढ्या वर्ष गोळ्या घेतल्याने माझ्या काही अवयवाला इजा होईल का, किडनी फेल होईल का, दुसऱ्या काही अवयवावरती परिणाम होईल का, तर असं काहीही होत नाही. तर ह्या आजारावरती आपण जर व्यवस्थित उपचार घेतले तर या आजारापासून आपण 100% बरं होऊ शकतो. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे की काही आजार अपस्मारचे असे असतात की 20 ते 25% लोकांमध्ये की ते गोळ्यांवरती कंट्रोल पूर्णपणे येत नाही. अशा केसेसमध्ये आपण अशा रुग्णांची विशेष तपासणी करून अपस्मार कुठून उत्पन्न होत आहेत ते शोधून त्या भागाच्या सर्जरी केल्या जातात. त्याला आम्ही इपिलेप्सी सर्जरी असं म्हणतो. आणि मागच्या काही काळामध्ये भारतामध्ये बरेचसे इपिलेप्सी सर्जरीचे सेंटर्स अवेलेबल झालेले आहेत. आणि अशा रुग्णांची आपण जर इपिलेप्सी सर्जरी केली तर त्या रुग्णांना पण आपण अपस्मारापासून पूर्णपणे मुक्त करू शकतो. आणि याचबरोबर औषध गोळ्या घेणे, इपिलेप्सी सर्जरी करणे, याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे अपस्मार असलेल्या व्यक्तीने आपली जीवनशैली बदलली. कारण ते झाल्याशिवाय आपण या आजारावरती पूर्णपणे मात करू शकत नाही. जरी आपण गोळ्या रेग्युलर घेतल्या आणि आपण आपली जीवनशैली जर ही खडतर असेल तर अपस्माराला आपण रोखू शकत नाही. तर सर्वात महत्वाची गोष्ट गोळ्या घेण्याव्यतिरिक्त म्हणजे जेवण आणि झोप ही वेळेवर ठेवणे. साधारण 7 ते 8 तास झोप ही आवश्यक आहे. अपस्मार असलेल्या व्यक्तीने शक्यतो झोप व्यवस्थित घेतली पाहिजे. जर झोप व्यवस्थित नाही झाली तर गोळ्या चालू असतानाही अपस्मारचा झटका येऊ शकतो. त्याचबरोबर जसं मी सांगितलं की काही पदार्थांचे सेवन, जसं दारू, तंबाखू किंवा अंमली पदार्थांचं सेवन हे पूर्णपणे टाळलं पाहिजे. कारण ते केल्यास अपस्मारचा झटका येऊ शकतो. मग आपल्याला असं वाटू शकतं की गोळ्या चालू असतानाही मला त्रास का झाला. तर ह्या सर्व गोष्टींची काळजी घेणे ही महत्वाची आहे. आणि ही आपण काळजी पुढचे 2 ते 3 वर्ष जर घेतली आणि योग्य उपचार जर घेतले तर या आजारावर आपण सहजरित्या मात करू शकतो. अपस्माराच्या बाबतीत साधारण लोक कोणत्या प्रकारच्या सामान्य गैरसमज करून घेतात? कारण तुमच्या बोलण्यातून सातत्याने गैरसमजाची बाब समोर आलेली आहे. येस, जसं मी सांगितलं की अपस्मार या आजारावरती मात करायला सगळ्यात मोठा अडथळा येतो तो म्हणजे गैरसमज, या आजाराबद्दलचा गैरसमज आणि योग्य उपचार न मिळणे. या गोष्टींमुळे अपस्मारावरती आपल्याला मात करायला फार मोठा अडथळा येतो. तर सामान्य जनमानसांमध्ये बरेचसे या आजाराबद्दलचे गैरसमज आहेत. फिट्स आलेल्या व्यक्तीला बऱ्याच वेळा असं फिट्स आलेला व्यक्ती असेल तर त्याला पाणी पाजलं जातं, जे की अगदी चुकीचं आहे. जनमानसांमध्ये सर्वात पहिला गोष्ट येते की अरे याला फिट्स आली, याला पहिलं पाणी द्या. ते अजिबात नाही केलं पाहिजे. पाणी दिल्यामुळे अजून आपला फिट्स आलेल्या व्यक्तीला इजा होऊ शकते. त्यानंतर बऱ्याच लोकांमध्ये अशी जनमानसांमध्ये धारणा आहे की एखाद्या व्यक्तीला जर फिट आली आणि तो जर बेशुद्ध अवस्थेत असेल तर त्याच्या तोंडाजवळ कांदा नेणे किंवा चप्पलचा वास देणे, याच्याही पुढे जाऊन तोंडामध्ये काही वस्तू ठेवणे, काही लोखंडी वस्तू टाकणे. बऱ्याच वेळा लोक जी दातखिळी बसलेली असते ती उघडण्याचा प्रयत्न करतात बोट घालून. ह्या गोष्टी अजिबात केल्या नाही पाहिजे.
कारण फिट्सचा हा जो प्रकार असतो हो साधारण 1 ते 2 मिनिटं राहतो. त्यानंतर फिट्स ही आपोआप कमी होत असते. आणि अशी काही गोष्ट केल्यामुळे जनमानसाच्या व्यक्तींना असं वाटतं की ही गोष्ट केल्यामुळे फिट्स थांबली, पण तसं नसतं. फिट्स ही 1 ते 2 मिनिटांनी हे आपोआप कमी होत असते. 15-20 मिनिटांनी रुग्ण हा शुद्धीत येत असतो. फिट्सचा जे प्रकार असतो तो साधारण 1 ते 2 मिनिटं राहत असतो. आणि या काळात आपण जर रुग्णाला पाणी दिलं, त्याच्या तोंडात काही वस्तू टाकली, तर त्याला आणि तोंडातली लाळ वगैरे जर बाहेर नाही आली तर ती फुफ्फुसात जाण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे त्याला जास्त इजा होण्याची शक्यता असते. आणि जो जनमानस आहे की जो अशा रुग्णाच्या जवळ असतो त्याने जर त्याच्या तोंडामध्ये बोट वगैरे टाकला आणि तो खिळी नाही उघडली तर त्यालाही इजा होऊ शकते. ह्या सर्व काही गोष्टी करू नये. तर हा एक मोठा गैरसमज जनमानसांमध्ये आहे. अपस्माराच्या आजारासाठी भरपूर औषधं आपल्याला अवेलेबल झालेली आहेत आणि बरीच औषधं ही सेफ आहेत. म्हणजे या आजारांचे साईड इफेक्ट हे अगदी नगण्य आहेत, म्हणजे नसल्यासारखेच आहेत. त्याच्यामुळे त्याचा बॉडीवरती विपरीत परिणाम काहीच होत नाही एकदा ते रुग्णाला सूट झाले तर. त्यामुळे हा एक मोठा गैरसमज आपण खोडून काढला पाहिजे आणि मनातून काढून टाकला पाहिजे. कारण ह्या आजाराचा उपचार हा त्याच्या योग्य औषध गोळ्या आणि त्याचा व्यवस्थित कोर्स करणे याच्यावर अवलंबून असतो. त्यामुळे हा एक मोठा गैरसमज आपण जनमानसातून काढून टाकला पाहिजे. या मुलाखतीच्या द्वारे मी सर्व जनमानसांना हे आवाहन करतो की अपस्मार असलेल्या व्यक्तींना आपण हे औषधं ही सेफ आहेत आणि ती बरीच वर्ष घेतली तरी शरीराला याचा काही अपाय होत नाही. जी, मात्र अपस्मार आजारात कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे सामान्य नागरिकांनी? तर सामान्य नागरिकांनी आता अपस्मार आलेल्या व्यक्ती आपण जर पाहिला, अशा व्यक्तीच्या आजूबाजूला फार गर्दी करू नये. कारण झटका आल्यानंतर श्वासोश्वास घ्यायला त्रास होत असतो. त्यामुळे मोकळा श्वास, मोकळी हवा त्या व्यक्तीला मिळाली पाहिजे. त्यानंतर सर्वात तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की अशा व्यक्तीला आपण एका अंगावर झोपवलं पाहिजे आणि शक्य झालं तर त्याच्या खांद्याच्या खाली किंवा जेणेकरून त्याचा डोक्याचा भाग एका बाजूला होईल अशी आपण काळजी घेतली पाहिजे. ते यासाठी महत्वाचं असतं की झटका आल्यानंतर आपल्या तोंडातली जी लाळ वगैरे असते ती फुफ्फुसात जाण्याची शक्यता असते आणि तो पिरियड साधारण 2 ते 5 मिनिटाचा असतो. त्या पिरियडमध्ये ही लाळ जेवढी आपण बाहेर काढता येईल तेवढं महत्वाचं असतं. बऱ्याचशा व्यक्ती जे अपस्माराने बाधित असतात त्यांच्या खिशामध्ये काही कार्ड असू शकतात किंवा त्यांच्याकडे काही इमर्जन्सी स्प्रे असू शकतो. तर ती एक गोष्ट आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काही इमर्जन्सी मेडिसिन्स अशा केसेसमध्ये पेशंटकडे असू शकतात ज्यांना रेग्युलर फिट्सचे झटके येतात. हे औषधं जसं आपण सर्दीसाठी औषध नाकात फवारतो तशा प्रकारचे स्प्रे असतात. ते जर अवेलेबल असतील तर त्यावर इन्स्ट्रक्शन दिलेले असतात की किती प्रमाणात स्प्रे मारायला पाहिजे. ती प्राथमिक उपचार आपण जर केला तर तो झटका लवकर थांबू शकतो. आणि तेही काही आपल्याकडे नसेल आणि जसं मी हे सांगितलं की ही काळजी आपण घेतली, पेशंटला आपण सुरक्षित ठिकाणी शिफ्ट केलं, त्याची काळजी घेतली, तर पुढची गोष्ट म्हणजे त्याला लवकरात लवकर जवळच्या रुग्णालयात आपण हलवलं पाहिजे जेणेकरून त्याला या अपस्मार झटक्यातून येणाऱ्या ज्या हानी आहे ती व्हायला नको, पुढचा झटका यायला नको. त्या अगोदरच काही औषधं हॉस्पिटलमध्ये सलाईनच्या द्वारे सोडली जातात आणि त्या अपस्मार झटक्याला आपण थांबवू शकतो. तर डॉक्टर, राष्ट्रीय अपस्मार दिनानिमित्त तुम्ही काय जनतेला सांगू शकाल? राष्ट्रीय अपस्मार दिनानिमित्त मी जनतेला आवाहन करतो की अपस्मार हा एक सामान्य आजार आहे. आपण या आजाराला घाबरून जाऊ नये. या आजाराबद्दल जे गैरसमज आहेत ते सर्वतः आपण दूर केले पाहिजेत. ते दूर केल्याशिवाय या आजारावरती आपण मात करू शकत नाही. या आजार असलेल्या व्यक्तींना आपण वेगळी वागणूक दिली नाही पाहिजे. या आजार असलेल्या व्यक्तींची आपण काळजी घेतली पाहिजे. या आजार असलेल्या व्यक्तींना आपण योग्य तज्ञांकडून सल्ला घेऊन त्यांचे निदान करून त्यांचा उपचार आपण केला पाहिजे. उपचारामध्ये रेग्युलर गोळ्यांचे सेवन करणे हा एक महत्वाचा भाग आहे आणि ह्या गोळ्यांचा कोर्स हे साधारण 2-3 वर्षांसाठी असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि गरज पडली तर या आजारांसाठी ऑपरेशन्सही अवेलेबल आहेत. जे लोकांमध्ये मेडिसिन्सनी आजार पूर्णपणे बरा होत नाही अशा लोकांमध्ये जर ऑपरेशन्स केले तर ऑपरेशननी आपण हा आजार 100% बरा करू शकतो. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे की अपस्मार ह्या आजारावरती
आपण जर योग्य उपचार घेतला तर या आजारापासून आपण 100% पूर्णपणे बरे होऊ शकतो आणि या आजारावरती विजय मिळवू शकतो. या आजाराबद्दल मला माहिती जनमानसांना देण्यासाठी संधी दिल्याबद्दल मी जय महाराष्ट्र चॅनलचे शतशः आभारी आहे. खरंच डॉक्टर, तुम्ही अपस्मार या आजाराबद्दल खूपच छान माहिती दिलात. अनेकांचे गैरसमज खरंच दूर झाले असतील. पुन्हा तुम्ही जय महाराष्ट्राच्या लाईफलाईन या विशेष कार्यक्रमात याल हीच अपेक्षा करते. धन्यवाद. धन्यवाद. तर जय महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमात म्हणजेच लाईफलाईन या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र. Thank you.